मी आज तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास वारसा या विषयावर जे काही माझे विचार मांडणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. हे व्यासपीठ केवळ लाकूड किंवा पोलादाचे नाही. आज इथे उभे राहून मला जाणवतंय की हे म्हणजे सह्याद्रीच्या शिरावरील अखंड तेज आहे आणि तुम्ही सर्व श्रोते म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार. टाळूवर घेतलेल्या तळहातावर जीवाची बाजी लावणाऱ्या आम्ही, श्री शिव छत्रपतींच्या स्वराज्याचे इमान अखंड जपणाऱ्या आम्ही, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सदैव गरजणारे आम्ही, होय इतिहास घडवणारे व वारसा जपणारे मराठी आहोत आम्ही. नको मला साधे कौतुक, नको मला साधी वाट, नको मला साधे कौतुक, नको मला साधी वाट, तुमच्या डोळ्यात दिसू दे महाराष्ट्राचा थाट. शब्दांनी आज पेटूया शौर्याची या, शब्दांनी आज पेटूया शौर्याची या, महाराष्ट्राचा वारसा म्हणतोय जागे व्हा, जागे व्हा. माझी माय मराठी, माझी मायभूमी, जिथे मातीला सुगंध आहे त्यागाचा आणि वाऱ्याला नाद आहे अभंगाचा. मित्रांनो, या भूमीचा वारसा म्हणजे केवळ भूगोल किंवा इतिहास नाही, तो आहे संघर्षातून साकारलेला, वैचारिक क्रांतीतून उभा राहिलेला एक आत्मतेजस्वी महाग्रंथ. हा वारसा म्हणजे दोन ध्रुवतारे, संतांची भक्तीची पालखी आणि श्री शिव छत्रपतींची स्वराज्याची तलवार. जेव्हा मनुष्याहून वेगळे पाहिले जात होते, जेव्हा ज्ञानाची कवाडे बंद होती, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी रेड्यासारख्या मुख्य जीवाच्या मुखातून वेद वधून ज्ञानाची कवाडे उघडली. आणि जेव्हा संत तुकोबांच्या गाथा बुडून त्यांचे बोलके आयुष्य संपवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्या गाथा इंद्रायणीतून पुन्हा वर आल्या. कारण काय? कारण तो एक कागद नव्हता, तो देवाचा आणि सामान्यातील सामान्य माणसाचा आत्मविश्वासाचा शब्द होता. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत गुरोबा काका यांनी जातपात स्त्री पुरुष या पलीकडे आणखी एक धर्म शिकवला, तो म्हणजे माणुसकीचा धर्म. ज्ञानाबाईंच्या ओवीतून प्रकाश आला, ज्ञानाबाईंच्या ओवीतून प्रकाश आला. तुकोबांच्या गाथेने माणूस जागा झाला, तुकोबांच्या गाथेने माणूस जागा झाला. संतांच्या विचाराने दिली जगण्याची दिशा, संतांच्या विचाराने दिली जगण्याची दिशा. हा वैचारिक वारसा जगाला मोठी शिक्षा, जगाला मोठी शिक्षा. संतांचा वारसा आपल्याला शिकवतो संघर्ष बाह्य सदृशी करण्यापूर्वी मनातील अंधश्रद्धा व विषमतेशी करा. परंतु केवळ विचाराने चालणार नाही, त्यासाठी शक्ती लागते. या भक्तीच्या भूमीला जेव्हा अन्यायाने ग्रासले, तेव्हा या भूमीवर एक शक्तीचा वणवा उभा राहिला. त्यांचे नाव होते छत्रपती श्री शिवाजी महाराज. महाराजांनी लढाई केवळ तलवारीने नाही, तर अफाट बुद्धिमत्ता आणि गनिमिकाव्याने जिंकली. अफजल खानाने महाराजांना भेटीसाठी बोलवले होते, खास तयारी केली होती, परंतु महाराजांनी त्या क्षणी अत्याचाराचं हेच यासन कायमचे उलटून टाकले. हा केवळ वध नव्हता, तर हा स्वराज्याच्या घोषणेचा पहिला ललकार होता. स्वराज्य हे केवळ सत्ता बदलले नव्हते, हे रयतेचे राज्य होते. शेतकरी सुखी होण्यासाठी, महिला सुरक्षित राहण्यासाठी आणि न्यायासाठी कोणासमोर हात पसरायची गरज नव्हती. सह्याद्रीच्या शिरावरी तलवार तळपली, सह्याद्रीच्या शिरावरी तलवार तळपली, अन्यायाच्या छातीवर गर्जना कडाडली, अन्यायाच्या छातीवर गर्जना कडाडली. तो राजा नाही तो विचार आढळला, तो राजा नाही तो विचार आढळला. श्री शिव छत्रपती नावाचा वनवा जो आजही धगधगला, श्री शिव छत्रपती नावाचा वनवा जो आजही धगधगला. आजही प्रत्येक तरुण जेव्हा शिवचरित्र वाचतो, तेव्हा त्याच्या रक्तात स्वाभिमानाची आणि संघर्षाची ऊर्जा असते. मित्रांनो, आपला हा वारसा केवळ गौरवगीत करण्यासाठी नाही किंवा तो वाचून शांत बसायचे नाही, तर याची मशाल घेऊन पुढे चालायचं आहे. या मातीला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा मिळाली, जिथे धर्मनिरपेक्ष, न्याय आणि लोककल्याणाची बीजे रोवली गेली. गडकिल्ले आजही त्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देतात. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांनी आपल्या अभंगातून या भूमीला वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक वारसा दिला आहे, ज्यामुळे येथील समाज हजारो वर्षे समता आणि बंधुत्वाच्या धाग्याने बांधला गेला आहे. अजिंठा वेरूळच्या लेण्यांपासून ते आधुनिक समाज सुधारण्यापर्यंत महाराष्ट्राने नेहमीच एक प्रकल्प आणि मानवतावादी दृष्टिकोन जपला आहे. मराठी संस्कृतीची ही ज्योत तेवत ठेवणे, येथील कला, साहित्य आणि